सण साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम सर्वांना या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पंधरा ते 16 होतं ते प्रत्येक 10-10 वर्षांमध्ये कमी होऊन आज ते अगदी 10:30, 11, 11:30 पर्यंत आलेलं आहे। आणि ते डिफाईन करतं, ते व्याख्यात करतं की मी आत्ता एवढ्या लवकर शहाणा होणार आहे। त्याच्यामुळं त्याच्यावरही काही काळजी करू नका। सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी मी शहाणा झालो आयुष्यात पहिल्यांदा, तिथून दुसरा एक प्रश्न असतो, या तर मुली लहान आहेत, विशेषतः पालकांचा असतं। लक्षात ठेवा, मी शहाणा झाल्यापासून असा कुठलाही नियम नाही की माझी पाळी नियमित राहावी। ती पाळी नियमित येण्याचा शहाण्या झाल्यापासूनचा कालावधी राहतो 36 महिने ते 48 महिने, साधारणपणे 4 वर्षापर्यंत। म्हणजे असं एखादी मुलगी पकडली की जी 11:30, 12, 10:30 वयामध्ये शहाणी झाली, तर 15 ते 16 वर्षापर्यंत तिची पाळी नियमित यावी किंवा तुमची पाळी नियमित यावी हा नियम नाही। मग त्या पाळीकडून मी काय अपेक्षा ठेवावी? सौ आणि श्री शिंदे मॅडम आणि साहेबांचं स्वागत करू आपण। हे माझे शरीराचे सांप्रेरिक बदल राहतात। माझ्या शरीरामध्ये काही रक्तघटक आहेत, त्याच्या बदलामध्ये ते होणार आहे, तर तिथं काही काळजी करायचं नाहीये। एखादी 14 वर्षाची मुलगी येते आणि तिची आई म्हणते मला की माझ्या मुलीला 3 महिन्यापासून पाळी आली नाही, तर मी तिला पहिला सल्ला दिलेला आहे की तोपर्यंत तुझी मुलगी माझ्याकडे आणू नको जोपर्यंत ती 16 वर्षाची पूर्ण होत नाही। मग याच्याविषयी संबंध कसा आहे? शालेय जीवनामध्ये आणि सुरुवातीच्या काळामध्ये मुलींनो, त्यामध्ये विशेषतः एक्झाम पिरियडचा आणि टाइम बिईंगचा खूप फरक पडतो। मग मासिक पाळीचा अनियमितता, मग तो अगोदर नव्हता आणि आत्ताच्याच पिढीला का आलाय, तर याच्यामध्ये जीवनशैलीचा खूप फरक पडलाय। जसं मी विद्यार्थ्यांना विचारू शकतो, आज सकाळी 5 वाजता उठणाऱ्या मुलींनी हात वर करा। व्हेरी गुड, हात खाली। दुसरा प्रश्न, आज सकाळी उठून व्यायाम करणाऱ्या मुलींनी हात वर करा। काल संध्याकाळी 9:30-10 वाजता झोपलेल्या मुलींनी हात वर करा। लवकर झोपल्या, थँक्यू। नाही, खरंच थँक्यू तुम्हाला। दुसरा प्रश्न, काल दिवसभरात एक आठवा कुठलंही घरी असणारं एक फळ कोणी खाल्लंय? ही पण संख्या चांगली, छान। खोटं न बोलता मागच्या एका आठवड्यामध्ये कुणी वडापाव, पाणीपुरी, पिझ्झा खाल्लाय? जाणीवपूर्वक? मग ह्या गोष्टींचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे? ठेवा खाली हात ठेवा। इथंच तुमची मासिक पाळी डिफाईन होते। मासिक पाळीचा अनियमितपणा हा 2 पद्धतीनं मांडतो। एक तर ही मासिक पाळी खूप लहान होईल, ती 20 दिवसाच्या अलीकडे येईल, किंवा खूप दूर जाईल, ती 35 दिवसाच्या पुढे जाईल, किंवा खूप जास्त जाईल अथवा खूप कमी जाईल। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या आहार मूल्यांना, माझ्या व्यायामाला खूप भर असतो। मासिक पाळीचे आजार हे कधी गोळ्यांमध्ये विकत घेऊ नका, ते तुमच्या जेवणामध्ये विकत मिळतात, स्वयंपाकघरात विकत मिळतात, ते व्यायामामध्ये विकत मिळतात। आणि विशेषतः आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये तर नाहीच नाही, ज्याला आपण हॉर्मोनल ट्रीटमेंट वगैरे म्हणतो ते तर नाही। पालकांनी ह्या गोष्टीवर खूप जास्त फोकस करा, ज्याला आपण जैविक घड्याळ म्हणतो, बायोलॉजिकल क्लॉक, ते मागच्या 20 वर्षामध्ये फॉलो करण्याचं बंद झालं। शालेय शिक्षणामध्ये क्रमिक पुस्तक आणि त्याच्या स्पर्धेमध्ये लोकांचा खेळ बंद झाला। ताटात पडेल ते खाणं बंद होऊन सिलेक्टिव्ह गोळी खाल्लं, आपल्याला जे आवडतं ते आपण खातो। आता एक प्रश्न सुंदर विचारू शकतो परत मुलींना, मागच्या आठवड्यामध्ये कारल्याची कडू भाजी खाल्ल्याची हात वर करा। कोण कोण म्हटलं मम्मा मला कारल्याची भाजी आणून दे?
आणि कोण कोण म्हटलं संध्याकाळी 5 वाजता खेळायला जाऊ दे मम्मा, आणि त्याच्या अगोदर मला चहा बिस्किट आहे. घरचं जेव्हा छान छान वागला. आणि हे विशेषतः ऍक्च्युली आज पालकांनी आलं असतं तर मला खूप आनंद झाला असता, किंवा त्यांची संख्या जर वर्णनीय असती तरी आनंद झाला असता. सकाळी लवकर उठा हे तर शिक्षक सांगतायत, पण मला वाटतं की एखाद्या डॉक्टरांनी सांगितलं तर त्याचं बहुतेक तुमच्या सगळ्या मनावर परिणाम होईल. तर सगळे 5ला उठूया. मी सांगितलेलं आहे व्यायामामध्ये काय करता, जोर बैठका, दोरीवरच्या उड्या. मग माझ्या मुलींसाठी सगळ्यात चांगला व्यायाम मासिक पाळी संदर्भात काय असेल, दोरीवरच्या उड्या. प्रॉमिस करा रोज 400 ते 500 दोरीवरच्या उड्या. ते मारायला केवळ आणि केवळ 12 मिनिट लागतात. हो, तो काही 1.5 तास करण्याचा व्यायाम नाही. आयुष्यामध्ये 12 मिनिट व्यायाम करत राहा. ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी पण दोरीवरच्या उड्या मारा. तुम्हाला डॉक्टर कुमार काकांची गरज नाही. माझ्या घरी चहा बिस्किट होत नाही. माझ्या घरी रोज फळं खाल्ली जाते. झोपताना लवकर झोपा बाळांनो. खेळताना पाण्याचं प्रमाण दिवसभरात व्यवस्थित ठेवा. हे सगळे अंग मासिक पाळी संदर्भात आहे. मग मासिक पाळी किती अनियमित येते, ती कशी येते, मग किती पॅड बदलावे लागतात, हे वय नाही तुमचं ऐकायचं. एक फळ रोज 400 ते 500 दोरीवरच्या उड्या, पहाटेचा अभ्यास, आणि त्या अभ्यासाच्या अगोदर थोडासा व्यायाम. व्यायाम करताना 12 ते 20 मिनिटाचा व्यायाम, जिथं मला घाम यावा. व्यायाम करून सूर्यनमस्कार करणे. व्यायाम करून तुम्ही सकाळी तर ग्राउंडवर खेळायला येऊ शकणार नाही पहाटे 5 वाजता. तर माझ्या मुलींसाठी घरचा सगळ्यात चांगला व्यायाम कुठला राहील, दोरीवरची उड्या. आणि तो सगळ्यात जगातला स्वस्तात आणि सगळ्यात सुंदर व्यायाम आहे मुलींसाठी. तो वयाच्या कुठल्याही वयामध्ये ज्यांना मासिक पाळी चालू आहे त्यांनी वापरू शकतात. अगदी जी मुलगी सुदान झालेली आहे, 1ली 2री पासून ते वयाच्या 50व्या वर्षापर्यंत माझी मासिक पाळी राहते, तो व्यायाम करू शकता. किंवा त्याला ट्रीटमेंट, ज्याला नॉन हॉर्मोनल थेरपी म्हणतात, की मला गोळ्या औषधाव्यतिरिक्त पण माझी मासिक पाळी सुंदर ठेवायची झाली तर एरोबिक एक्झरसाइज, असे व्यायाम करतात. सकाळी चालणे, हा व्यायाम माझ्या मासिक पाळीला पूरक नाही. मी दोरीवरच्या उड्या मारणे, सायकलिंग करणे, स्विमिंग करणे. मी ज्यावेळी बाहेर सायकल बघितल्या ना तेव्हा मला आनंद वाटला की बार्शीमधल्या सगळ्या स्कूटी शिवाजी कॉलेजच्या पण मॅडम बंद व्हाव्या. मला वाटतं की आपल्याकडे मुली कमी येणं चालू होईल. आणि मी पालकांना पण तेच सांगतो. ती मुलगी 10वी पासून महाराष्ट्र विद्यालयामधून शिवाजी कॉलेजला जाताना ती स्कूटी मागते बाबांना, आणि ते बाबा प्रॉमिस करतो, म्हणजे आमच्या दादी प्रॉमिस करतात शिवताईला, तू 11वीला गेली की स्कूटी घेऊन जातो. आणि तोच घात करतो मुलींचा मासिक पाळी संदर्भात. खूप सारा फळांचा आहार घ्या. जंक फूड म्हणजे ज्याला भोसार जेवण म्हणतो आपण, प्रॉमिस करा चीट डे म्हणून वापरू शकता. वर्षातून 2 किंवा 3 वेळा, पण तो 8 तास मांडू नका. तिथे शॉर्टकोर्स जेवू नका. तुम्ही रात्री कडधान्य भिजवा आणि सकाळी त्या कडधान्याचा वापर नाश्ता म्हणून करा. तर स्कूलला येताना कुणीही चहा बिस्किट खाणार नाही, रोज बिस्किट खाणार नाही. बार्शीतले सगळे बेकरी बंद करू आपण. हे खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. भाजी भाकरी खाऊ शकता. मी ज्यावेळी महाराष्ट्र विद्यालयाला यायचो पानगावमधून, त्यावेळी मला अजून आठवतंय 4:30 वाजता मी यायच्या दुधाच्या भाकरीचा काला करून त्यामुळे येतो तिथून मी सायकलवर येतो. आणि मी जर 10 किलोमीटर सायकल रोज चालवत असेल आणि मुलगी असलो असतो तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच मला पाळीच्या समस्या असल्या नसत्या. सुंदर आहार, त्या सुंदर आहारामध्ये स्वयंपाक, घरचा बाहेरचं खाणं बंद. जैविक आयुष्यामध्ये आपण नेहमी पहाटेचं, ह्या तुमच्या वयामध्ये आता पहाटे 5 वाजता उठणं हे ठीक आहे, पण इथून जसं जसं सुजाण वाढेल, माझी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी इथंपर्यंत शक्य होतं, पण भविष्यात पण तेच आयुष्य जगा मुलीला करून. थोड्याशा तपासण्या करून घ्याव्या मॅडम ह्या मुलींच्या, वार्षिक तपासण्या. माझ्या हॉस्पिटलला पण मी सांगेन, किंवा कुठल्याही लॅबला एक करून बेसिक हिमोग्लोबिनची, बेसिक विटॅमिनच्या तपासण्या, की कदाचित आपण त्या स्कूल प्रोग्राममध्ये आपण मोफत पण करू शकतो.
तपासण्या करून घ्या आणि त्याच्यानुसार डाएट बदला. पण ती तपासणीची जर वेळ इथे नसेल तर चेंज ऑफ फ्रुट्स, रोज एका पद्धतीचं फळ खावं. आठवड्याचे किती दिवस आहेत? 7. तर आपण 5 वेगवेगळ्या पद्धतीचे फळं खाऊ शकतो. आणि ते फळं निवडताना काही सिजनेबल फ्रूट, त्या त्या ऋतूमध्ये जे फळं तयार होतात ते खावा. शाळेमध्ये सुद्धा बसताना किंवा अजून एक ह्या मुलींना एक येणारा प्रॉब्लेम असेल की जसं एक 6वीची मुलगी येते आणि तिला वारंवार लघवीचा त्रास होतोय, तर त्यांना वजायनल हायजीन हे शिकवायचे. आता हे मी या डायसवर बोलत नाही, पण त्यांच्या आईंनी वजायनल हायजीन काय असतं की लघवीनंतर योनी मार्ग धुणं गरजेचं आहे. हे तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कुठल्याही शाळेमध्ये, बार्शी असो अथवा बाहेरच्या खूप शाळेमध्ये कॉमनली यूज करणारे टॉयलेट आणि त्याच्यामधून होणारा लघवीचा जंतुसंसर्ग हा एक खूप जास्त भाग येतो. आणि आपण त्या आईनी, त्या मुलीला किंवा त्या शिक्षिकांनी अक्षरशः 5-6 मुलींच्या सेटमध्ये की बाथरूम यूज करताना वजायनल हायजीन कसं करायचं हे टीचरनी त्यांना सांगावं. किंवा आईंचा एक सेपरेट त्याचं पॅनल डिस्कशन नावाचा जो प्रकार आहे की आईंना बोलवायचं आणि त्यांना सांगायचं की घरी अशा पद्धतीनं करा. कारण घर असो अथवा शाळा असो, की आत्ताचं जसं आपलं लहानपण हे वावरातलं होतं, आता ते नाही. आत्ताचं लाईफ हे बाथरूम लाईफ आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला टॉयलेट यूज करायचं आहे, तर ते एक प्रॉब्लेम आहे. खूप स्वच्छंदी जगा, खूप सात्विक जगा, खूप फळं खा, आवडीनं कारल्याची भाजी खायला चालू करा. थँक्यू.